ओके, सो लेट्स स्टार्ट. तर आज आपण जिओग्राफी शिकणार आहोत, ठीक आहे. आणि जिओग्राफीचा जो तो थर्ड चॅप्टर आपला चालू आहे, ह्युमिडिटी अँड क्लाउड्स. ओके, आर्द्रता आणि ढग. हा जो आपला लेसन चालू आहे तो आज आपण शिकणार आहोत. तर लास्ट लेक्चरला आय थिंक मॅमने रिलेटिव्ह ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी पर्यंत कंप्लीट केलेलं आहे, राईट. In the previous lecture, ma'am have covered up to absolute humidity. Am I right? Test in the first three chapters. Absolute humidity पर्यंत previous lecture मध्ये तुमचं झालं आहे का? बरोबर? ठीक आहे. तर इथपर्यंत तुमचं झालेलं आहे ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी पर्यंत. तर आज आपण तिथून पुढं हा चॅप्टर शिकणार आहोत, ठीक आहे. मराठीमध्ये ॲब्सोल्यूट ह्युमिडिटीला म्हणतात निरपेक्ष आर्द्रता. ओके. So in this chapter, before starting next topic, let's take a quick review about what we have studied in the previous lecture. ठीक आहे. तर प्रिव्हियसली या चॅप्टर मध्ये तुम्ही काय शिकला आहात, तर या चॅप्टर मध्ये ह्युमिडिटी अँड क्लाउड्स याबद्दल आपण शिकणार आहोत. म्हणजे ढग कसे तयार होतात आणि थोडक्यात जी ह्युमिडिटी असते, ह्युमिडिटी मीन्स व्हॉट, इट इज बेसिकली अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन दी एअर. ओके. तर आर्द्रता, हवेची आर्द्रता आणि ढग यांच्याबद्दल ह्या चॅप्टर मध्ये आपण शिकत आहोत. तर आपण काय शिकलो की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं तापमान आपल्याला पाहायला मिळतं, वेगवेगळं वेदर फेनॉमिनॉन्स आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर. काही ठिकाणी ही हवा ही कोरडी असते आणि हॉट असते, ठीक आहे. मीन्स इन सम प्लेसेस देर इज एअर विच इज हॉट अँड ड्राय. In some places it is cold and dry, and in some places it is hot and humid. Okay. For example, जर राजस्थानच्या डेझर्ट मध्ये आपण गेलो तर अशा ठिकाणी एअर कशी असते, हॉट असते आणि ड्राय असते. मुंबईमध्ये हॉट असते आणि ह्युमिड असते. तसेच काश्मीरमध्ये ही कोल्ड असते आणि ड्राय असते, ठीक आहे. तर हे आपण शिकलो. याच्यामध्ये व्हेपरायझेशन म्हणजे काय, बाष्पीकरण कसं होतं ते आपण शिकलो. सो बेसिकली व्हेपरायझेशन मीन्स व्हॉट, इट इज अ प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग वॉटर इन टू स्टीम, दॅट इज वॉटर वेपर, राईट. म्हणजे बाष्पीभवन म्हणजे काय, तर पाण्याचे वाफेमध्ये रूपांतर होणे याला बाष्पीभवन असं म्हणतात, ठीक आहे. तर आपल्या आजूबाजूला समुद्रामध्ये बऱ्याच ठिकाणी जे पाण्याचे स्रोत आहेत ते सूर्यामुळे काय होतात, गरम होतात आणि त्याचं बाष्पीमध्ये रूपांतर होतं, राईट. The water is converted into vapor and that is known as, the process is known as evaporation. Okay. And the process of evaporation is depend on the dryness, temperature and the speed of wind. आणि ही प्रोसेस कशावरती डिपेंड राहते, ड्रायनेस, त्यानंतर टेम्परेचर, हवेमध्ये तापमान किती आहे आणि वाऱ्याची दिशा किती आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो छोटासा एक्सपेरिमेंट आहे तो आपण पाहिला, ह्युमिडिटी ऑफ एअर, मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे काय ते आपण बघितलं की पाण्याची, हवेची बाष्प साठवून ठेवण्याची जी क्षमता असते, बाष्पधारण क्षमता असं त्याला म्हणतात, ती हवेची कशा प्रकारे असते ते आपण पाहिलं, ठीक आहे. मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी, आणि ती कशी कमी किंवा कशी जास्त होते ते आपण पाहिलं. जर तापमान जास्त असेल तर मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी इज हायर, ठीक आहे. इफ टेम्परेचर इज लेस देन मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द एअर इज लेस. ओके. जेवढं जास्त तापमान असेल हवेचं तेवढं त्याची बाष्प धारण करण्याची क्षमता जास्त असते, आणि तापमान कमी जेवढं असेल हवेचं तेवढंच त्या हवेची बाष्प धारण करून घेण्याची जी क्षमता असते ती कमी तापमानामध्ये कमी असते, ठीक आहे. ठीक आहे. Then saturation of air. What we have studied about the saturation of air? So basically saturation of air means the moisture holding capacity of air becomes equal to the proportion of moisture present in it. Okay. म्हणजे एखाद्या हवेमध्ये
त्याची मॉइश्चर होल्ड करण्याची जी कॅपॅसिटी आहे तेवढ्या प्रमाणात त्यामध्ये जर मॉइश्चर अवेलेबल असेल तर त्याला एअर सॅच्युरेट आहे असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे मराठीमध्ये त्याला काय म्हणतात की एका विशिष्ट तापमानामध्ये बाष्पधारण करण्याची जी क्षमता असते हवेची तेवढ्याच प्रमाणात त्या हवेमध्ये बाष्प असेल तर त्या हवेची स्थिती ही बाष्प संपृक्त स्थिती म्हणून ओळखली जाते. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आपण काय शिकलो की जनरली ह्युमिडिटी इन द एअर इज मेजर्ड इन द ग्राम पर क्युबिक मीटर. ह्युमिडिटी एअर मधील ह्युमिडिटी ही कशा प्रकारे मेजर केली जाते तर ग्राम पर क्युबिक मीटर. राईट. when the humidity in the air is 0 gram per cubic meter, the air is said to be dry. Okay. When the air will said to be a dry air म्हणजे काय की त्यामध्ये ह्युमिडिटीचं प्रमाण हे 0% असतं. म्हणजे त्याच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण हे काही सुद्धा नसतं, शून्य असतं, त्याला म्हणायचं ड्राय एअर. ठीक आहे. ओके. सो up to this you have studied in the previous lecture. Okay. Now we will start from absolute humidity. Okay. तर निरपेक्ष आर्द्रता या आपण टॉपिक पासून आता चालू करणार आहोत. ठीक आहे. Absolute humidity means what? The amount of water vapor in 1 cubic meter of air is the absolute humidity of the air. Okay. So what is meant by absolute humidity? It basically means the amount of water vapor in 1 cubic meter of air. एका क्युबिक मीटर मध्ये जी हवेची बाष्पाचं जे प्रमाण आहे, किती प्रमाण आहे एका क्युबिक मीटरच्या हवेमध्ये, त्या प्रमाणाला ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी ऑफ एअर असं म्हणतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, द ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी ऑफ एअर नियर कोस्टल एरियाज इज हायर दॅन द एअर इन द इंटिरियर. ओके. तर ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी कोस्टल एरियामध्ये म्हणजे समुद्र किनाऱ्याच्या एरियामध्ये जास्त असते, जो आपला इंटिरियर भाग आहे त्याच्या कंपॅरिझन मध्ये. ठीक आहे. तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल का की असं का असतं? इफ यू नो दिस आन्सर, प्लीज राईट युअर नेम इन चॅट बॉक्स. Why the absolute humidity of air in the coastal area is higher as compared to the interior? ठीक आहे. निरपेक्ष आर्द्रता म्हणजे बाष्पाचं प्रमाण हवेमध्ये कोस्टल एरियामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतं जमिनीकडच्या एरियाच्या कंपॅरिझन मध्ये. त्याचं कारण काय आहे? एनीबडी ऑफ यू नो? एनीबडी ऑफ यू नो? ओके, निधी, you can turn on your mic and you can answer this question. Sir, because the temperature is high near the coastal areas. Okay. Basically you have given half answer. Okay, let me tell you. Okay, Nidhi, you can turn off your mic. Okay, let me tell you the answer. Temperature कोस्टल एरियामध्ये जास्त आहे, त्यामुळे तिथे बाष्पाचं प्रमाण जास्त असतं असं निधीला म्हणायचं आहे. बट दिस इज हाफ आन्सर. आन्सर याचं असं आहे की समुद्रकिनारी हे पाण्याचं स्रोत आहे, बरोबर, आणि त्यामुळे तिथे बाष्पाचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे समुद्रकिनारी सूर्याच्या उष्णतेमुळे तिथे काय होतं, पाण्याचं रूपांतर हे बाष्पामध्ये होतं. ठीक आहे. त्यामुळे त्या एरियामध्ये बाष्पाचं प्रमाण हवेमध्ये जास्त असतं. परंतु जमिनीचा जो एरिया आहे तिथे पाण्याचं प्रमाण किंवा पाण्याचे स्रोत हे कमी प्रमाणात असतात. ठीक आहे. त्यामुळे तिथं आपल्याला बाष्प म्हणजेच पाण्याचं बाष्पामध्ये रूपांतर झालेल्या अशा बाष्पेचं आपल्याला कमी प्रमाणामध्ये आपल्या हवेमध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे. ओके. Okay. Absolute humidity is higher in the equatorial areas, while it reduces as we move towards the poles. Okay. So basically, absolute humidity is higher in the equatorial areas,
while it reduces as we move towards the pole. ओके, तो याचं पण एक रिझन आहे की जेव्हा आपण इक्वेटोरियल रिजन मध्ये असतो, ठीक आहे, वेन वी आर ॲट इक्वेटोरियल रिजन म्हणजे विषुववृत्त, ठीक आहे, विषुववृत्ताच्या एरियामध्ये ज्यावेळेस आपण असतो तिथे सूर्याची किरण ही डिरेक्टली किंवा सरळ पृथ्वीवरती येतात आणि तिथे टेम्परेचर हे थ्रू आउट द इयर जास्त असतं, ठीक आहे. त्यामुळे ज्या हवेचं टेम्परेचर जास्त असतं अशा ठिकाणी त्याची मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी पण जास्त असते, ठीक आहे. पण जसं जसं आपण विषुववृत्ताकडून म्हणजे इक्वेटर पासून पोल्सकडे जाऊया त्यावेळी काय होतं की सूर्याची किरण ही पृथ्वीवरती स्ट्रेट पडत नाही, म्हणजे विषुववृत्तापासून जसं जसं दूर जाऊ आपण तसं तसं टेम्परेचर कमी होत जातं, ठीक आहे. आणि त्यामुळे काय होतं, जेवढं कमी टेम्परेचर असेल हवेचं त्या ठिकाणी मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी सुद्धा कमी असते. आणि हेच रिझन आहे की ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी ऑफ एअर विच इज प्रेझेंट ॲट इक्वेटर इज हायर दॅन द ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी ऑफ एअर विच इज ॲट पोल्स. ओके, the distribution of land and water on the earth and the seasons also affect the absolute humidity. Okay, त्याचप्रमाणे जे पाण्याचं आणि जमिनीचं जे डिस्ट्रीब्युशन आहे पृथ्वीवरती त्याच्यामुळे सुद्धा ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी व्हॅरी करते, ठीक आहे. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की समुद्र किनाऱ्याचा जो एरिया असतो अशा ठिकाणी ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी ही जास्त असते, कारण तिथे पाण्याचं रूपांतर हे बाष्पामध्ये लवकर झालेलं असतं. पण ज्या ठिकाणी पाण्याचा स्रोतच नाहीये किंवा जिथं देर इज नो सोर्स ऑफ वॉटर इज प्रेझेंट त्या ठिकाणी आपल्याला ह्युमिडिटी ही कमी पाहायला मिळते, ठीक आहे. नाउ so this is absolute humidity. What is meant by absolute humidity? Basically it is means the amount of vapor present in 1 cubic meter of air. Okay, एका क्युबिक मीटर मध्ये बाष्पाचे प्रमाण किती आहे त्याला ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी असं म्हणतात, म्हणजे सापेक्ष आर्द्रता, ठीक आहे. नाउ रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय? निरपेक्ष आर्द्रता, ठीक आहे, सॉरी, निरपेक्ष आर्द्रता म्हणतात त्याला. आता आपल्याला शिकायचं सापेक्ष आर्द्रता, ठीक आहे, म्हणजेच रिलेटिव्ह ह्युमिडिटी. एम आय ऑडिबल टू यू? माझा आवाज येतोय का क्लिअर तुमच्यापर्यंत? एव्हरीबडी प्लीज लेट मी नो. ओके ओके ओके, ठीक आहे. Okay, so relative humidity. What is meant by relative humidity? The amount of water vapor present in air can be expressed as a percentage of amount needed for saturation. Okay, at the same temperature and same volume, it is expressed in percentage. So basically, relative humidity means what? It is basically the amount of water vapor present in air with respect to the saturation कॅपॅसिटी ऑफ एअर, ठीक आहे. म्हणजे एखाद्या एअरमध्ये किती प्रमाणामध्ये वॉटर वेपर प्रेझेंट आहे आणि त्याचं विथ रिस्पेक्ट टू की त्या हवेची मॅक्सिमम वेपर होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे हे ज्यावेळेस आपण पर्सेंटेज मध्ये डिनोट करतो त्याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी असं म्हणतात, ठीक आहे. बेसिकली ह्युमिडिटी म्हणजे काय? हवेमध्ये किती प्रमाणामध्ये बाष्प आहे, बरोबर आहे, हवेमध्ये किती प्रमाणामध्ये वेपर आहे, ठीक आहे. पण एखाद्या हवेची मॅक्सिमम वेपर होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे आणि ऍक्च्युअल मध्ये त्या हवेमध्ये किती प्रमाणामध्ये वेपर आहे याच्या रेशोला बेसिकली रिलेटिव्ह ह्युमिडिटी असं म्हणतात, ठीक आहे. तर रिलेटिव्ह ह्युमिडिटीला मराठीमधून म्हणतात सापेक्ष आर्द्रता, ठीक आहे. सापेक्ष आर्द्रता. सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय? एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच प्रमाणातील हवेची बाष्पधारण क्षमता याच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते, ठीक आहे. इट इज व्हेरी इझी. सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय? निरपेक्ष आर्द्रता म्हणजे आपण आता शिकलो, ठीक आहे. सो रिलेटिव्ह ह्युमिडिटी आपल्याला अतिशय सिम्पली आपण त्याला डिनोट करू शकतो. आता आपण ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी शिकलो, ठीक आहे. तर ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे निरपेक्ष आर्द्रता डिवायडेड बाय बाष्पधारण क्षमता, ठीक आहे. म्हणजे
द मॅक्सिमम मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द एअर इंटू 100. ठीक आहे, दॅट इज रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजेच सापेक्ष आर्द्रता. ओके, म्हणजेच थोडक्यात काय सांगायचं तर तुम्ही एखाद्या वेळेस एखाद्या एक्झामला अपियर होता. ठीक आहे, पेपर 100 मार्काचा असतो. ठीक आहे, म्हणजे मॅक्सिमम मार्क तुम्हाला त्या पेपरमध्ये किती मिळू शकतात? 100 मिळू शकतात. ठीक आहे, परंतु तुम्हाला 70 पडतात किंवा 80 पडतात. ठीक आहे, त्याच प्रमाणामध्ये एखाद्या हवेची मॅक्सिमम वेपर होल्डिंग कॅपॅसिटी किती असते, पण ऍक्च्युअल मध्ये त्या हवेमध्ये किती प्रमाणात मॉइश्चर आहे याचा जो रेशिओ आहे त्याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी किंवा सापेक्ष आर्द्रता असं म्हणतात. ठीक आहे, ओके. सो what will be the relative humidity of air whose absolute humidity is 20 gram per meter cube and vapor holding capacity is 30 gram per meter cube? Okay, now you have to calculate this and you have to tell me. Okay, तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायचं आहे आणि मला लगेच सांगायचं आहे. तर एका घनमीटर हवेमध्ये हवेची निरपेक्ष आर्द्रता 20 ग्रॅम प्रति मीटर क्यूब आहे आणि त्याची बाष्प धारण क्षमता 30 ग्रॅम मीटर क्यूब आहे. तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? इंटू 100. ठीक आहे, इंटू 100 जर आपण त्याला केलं तर आपल्याला पर्सेंटेज मध्ये आन्सर मिळेल. ठीक आहे, 2/3, दॅट इज राईट. सो बेसिकली 2/3 इंटू 100. व्हेरी गुड, 200/3. तर याला म्हणायचं सापेक्ष आर्द्रता म्हणजेच रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं की एक्झामला आपण पेपर असतो 100 मार्काचा, म्हणजे मॅक्सिमम मार्क किती पडू शकतील आपल्याला? 100. त्याच्यापेक्षा जास्त पडणार नाहीत कारण पेपरच 100 मार्काचा आहे. तसंच हवेची वेपर होल्डिंग कॅपॅसिटी एक ठरलेली असते की त्याच्यापेक्षा जास्त हवा वेपर होल्ड करू शकत नाही. ठीक आहे, आणि ऍक्च्युअल मध्ये हवेमध्ये किती प्रमाणामध्ये वेपर आहे त्याचा जर रेशिओ काढला तर त्याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी असं म्हणतो. ओके, आय होप यू अंडरस्टँड दिस. ओके, इफ द ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी, नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. ओके, तुमच्यासाठी पुढचा क्वेश्चन. इफ द ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी ऑफ एअर इज 15 ग्राम पर मीटर क्यूब and the vapor holding capacity is 15 gram per meter cube, then what is the relative humidity of the air? Not 10, it is 100. सांगा, एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता ही 15 ग्रॅम पर मीटर आहे, मीटर क्यूब आहे, असून बाष्पधारण क्षमता ही 15 ग्रॅम पर मीटर क्यूबच आहे. ठीक आहे, म्हणजे तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? 100. म्हणजे थोडक्यात पेपर हा तुम्हाला 100 मार्काचा आहे. ठीक आहे, 100 मार्क नको, आपण 15 मार्काचा आहे असं धरूया. इथं 15 मार्काचा तो आपल्याला दिला आहे. ठीक आहे, पेपर आपल्याला 15 मार्काचा आहे आणि 15 पैकी 15 मार्क तुम्हाला पडले, म्हणजे किती पर्सेंट पडले तुम्हाला? 100% मार्क्स पडले त्या पेपरमध्ये, बरोबर? ओके, ठीक आहे. Okay, now on the basis of example given above, tell which air is saturated. Okay, तर आता याचा आन्सर सांगायचा आहे तुम्ही. प्लीज टेल मी ऑन द बेसिस ऑफ अबोव एक्झाम्पल. आता आपण वरती 2 एक्झाम्पल पाहिले. ठीक आहे, याच्यापैकी विच एअर इज सॅच्युरेटेड. ठीक आहे, वरील 2 उदाहरणांच्या उत्तरावरून कोणती हवा बाष्प संपृक्त झाली आहे ते सांगा. कोणती हवा बाष्प संपृक्त झाली आहे? पहिल्या उदाहरणातली का दुसऱ्या उदाहरणातली? सॅच्युरेटेड मीन्स, आय होप सॅच्युरेटेड एअर हे तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर मध्ये शिकवलेलं आहे. ठीक आहे, परत एकदा सांगतो. सॅच्युरेटेड एअर म्हणजे काय? सॅच्युरेटेड एअर मीन्स दी मॅक्सिमम वेपर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द एअर. ठीक आहे, एखाद्या हवेमध्ये एक ठराविक प्रमाणामध्ये वेपर होल्डिंग कॅपॅसिटी आहे आणि तेवढीच वेपर त्या हवेमध्ये प्रेझेंट आहे, त्याला सॅच्युरेटेड एअर असं म्हणतात. ठीक आहे,
Nidhi said second. Very good. So second example is, so we can say that the second one is the example of saturated air. Okay, saturated air म्हणजे काय? बाष्प संपृक्त हवा म्हणजे काय असतं? तर कन्सिडर करूया की एक हवा आहे, ठीक आहे. त्या हवेचं अमुक अमुक टेम्परेचर आहे, म्हणजे तापमान आहे, ठीक आहे. आणि त्या हवेमध्ये 5 क्युबिक मीटर क्यूब, ठीक आहे, 5 मीटर क्युबिक मीटर एवढी बाष्प सामावून घेण्याची क्षमता आहे, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये 2च क्युबिक मीटर पर क्यूब एवढी बाष्प आहे. पण हळूहळू 2 वरून 2.5 आणि 2.5 वरून 3 आणि नंतर 5 क्युबिक मीटर एवढी बाष्प त्या हवेमध्ये होते, ठीक आहे. बाष्प सामावून घेण्याची क्षमता किती आहे हवेची? 5 क्युबिक मीटर. आणि ऍक्च्युअली हवेमध्ये किती बाष्प आहे? 5 क्युबिक मीटर, ठीक आहे. तर यालाच म्हणायचं की हवा आता बाष्प संपृक्त झाली आहे, म्हणजे त्या हवेमध्ये याच्यापेक्षा जास्त बाष्प किंवा मॉइश्चर आता सामावू शकत नाही, ठीक आहे. दॅट इज नोन एज सॅच्युरेटेड एअर. सो बेसिकली इट इज the condition where the maximum capacity of vapor is achieved in the air. Okay, ठीक आहे. तर त्याच्यामुळे सेकंड जे एक्झाम्पल आहे ते आपल्याला सांगता येईल की ते बाष्प संपृक्त आहे, म्हणजे सॅच्युरेटेड एअर आहे, ठीक आहे. The amount of water vapor changes according to the difference in the temperature. Similarly, relative humidity also changes. Okay, so the amount of water vapor changes according to the difference in the temperature, and similarly relative humidity also changes. Okay, now these all things are interconnected. कशा प्रकारे? तर अमाऊंट ऑफ वॉटर वेपर चेंजेस अकॉर्डिंग टू द टेम्परेचर, ठीक आहे. ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्त असेल त्या ठिकाणी वॉटर वेपर कॅपॅसिटी जास्त असते, राईट. ज्या ठिकाणी टेम्परेचर कमी असतं अशा ठिकाणी वॉटर वेपर होल्ड करण्याची हवेची कॅपॅसिटी ही कमी असते, ठीक आहे. त्याचप्रमाणे अशामुळे काय होतं की रिलेटिव्ह ह्युमिडिटी हे टेम्परेचरमुळे व्हॅरी होत राहते किंवा कमी जास्त होत राहते, ठीक आहे. जनरली रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर इन द मॉर्निंग अँड नाईट, राईट. आणि याचमुळे काय होतं की रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर in the morning, right, more in the morning and nights. तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी त्याच्यामुळे काय असतं की ज्यावेळेस मॉर्निंग आणि नाईट असते, म्हणजे टेम्परेचर ज्यावेळी कमी असतं अशा वेळी रिलेटिव्ह ह्युमिडिटी जास्त असते, ठीक आहे. ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी बेसिकली त्यावेळेस कमी असेल, पण रिलेटिव्ह ह्युमिडिटी त्यावेळेस काय असते? जास्त असते. इन द आफ्टरनून ॲट टेम्परेचर इन्क्रीजेस, रिलेटिव्ह ह्युमिडिटी डिक्रीजेस, ठीक आहे. तर तापमानाच्या फरकानुसार सुद्धा हवेतील बाष्पाच्या प्रमाणात सुद्धा फरक पडतो. जसं आपल्याला माहित आहे की जिथं कमी तापमान असतं अशा ठिकाणी कमी बाष्प हवेमध्ये सामावून घेण्याची क्षमता कमी असते, ठीक आहे. जिथं जास्त तापमान असतं तिथं हवेची बाष्प सामावून घेण्याची क्षमता जास्त असते, ठीक आहे. त्याच्याचमुळे सापेक्ष आर्द्रता सुद्धा बदलत राहते. सकाळी आणि रात्री सापेक्ष आर्द्रता जास्त असते कारण टेम्परेचर हे कमी असतं, ठीक आहे. आणि दिवसा तापमान वाढल्यामुळे दुपारच्या वेळी आर्द्रता, सापेक्ष आर्द्रता ही कमी होते, ठीक आहे. ओके. इन द आफ्टरनून नियर द कोस्टल एरिया द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर अँड सो द एअर इज मॉइस्ट. इन desert areas relative humidity is less. Okay, so near coastal areas the humidity is more, right. कोस्टल एरियाज मध्ये ह्युमिडिटी काय असते? रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय असते? जास्त असते. आणि अँड सो द एअर इज मॉइस्ट. इन द डेझर्ट एरिया रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज लेस. ओके, तर ज्या ॲज आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू दॅट इन द कोस्टल एरियाज जिथे वॉटर सोर्स हा जास्त आहे, जास्त प्रमाणात आहे, अशा ठिकाणी रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर. तिथं आपल्याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही जास्त प्रमाणात पाहायला मिळते आणि हवा सुद्धा मॉइस्ट असते, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मुंबई, ठीक आहे. मुंबईची हवा, मुंबईचं क्लायमेट कसं आहे? ह्युमिड आहे, ठीक आहे. ह्युमिडिटी जास्त आहे, म्हणजे मुंबईच्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण हे जास्त आहे कारण मुंबईला लागून समुद्र किनारा आहे, ठीक आहे. इन द डेझर्ट एरिया द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज लेस. त्याच प्रमाणात
जो डेझर्टचा एरिया आहे, वाळवंटाचा एरिया आहे, तिथे सापेक्ष आर्द्रता म्हणजेच रिलेटिव्ह ह्युमिडिटी कशी आहे, कमी असते. ठीक आहे. ओके, नाव लेट्स ट्राय अन एक्सपेरिमेंट. ओके, एक एक्सपेरिमेंट आपण ट्राय करूयात. The teacher should make two groups of the student in the class. The first group should do the following activity under the supervision of the teachers carefully. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आता इथं एक एक्सपेरिमेंट करायचा आहे बेसिकली. ठीक आहे, तर आपण इथून करू शकत नाही एक्सपेरिमेंट, बट इमॅजिन करू शकतो आपण. ठीक आहे, तर इमॅजिन करा एक कुकर घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, वी हॅव टू टेक अ प्रेशर कुकर. ओके, टेक ऑफ द व्हिसल ऑफ द प्रेशर कुकर. वी हॅव टू रिमूव्ह द व्हिसल ऑफ द प्रेशर कुकर. ठीक आहे, कुकरची जी शिट्टी असते ती आपल्याला काय करायची, रिमूव्ह करायची आहे. ठीक आहे. नाव हीट द कुकर. तर कुकरमध्ये काय करायचं, पाणी ठेवायचं आहे आणि कुकरचं झाकण लावायचं आहे. कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे आणि कुकर हीट करायला चालू करायचं आहे. ठीक आहे. नाव टेक अ लीड विथ अ हँडल. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं आहे की थोड्या अंतरावर एक झाकण धरायचं आहे आपल्याला. ठीक आहे, हँडल असणार आहे. या इमेजमध्ये जसं आपल्याला इथं दाखवलं आहे. ठीक आहे, हे काय एक झाकण आहे स्टीलचं आणि हे आपल्याला असं हातामध्ये धरायचं आहे आणि ठीक आहे, आणि इथून काय होत आहे की इथून वेपर बाहेर येत आहे. ठीक आहे, पाणी गरम झाल्यामुळे पाण्याची जी वाफ आहे ते इथून बाहेर येत आहे. ठीक आहे, ठीक आहे. आणि ज्यावेळी आपण हे जे भांड आहे किंवा हे पॅन आहे ते इथं धरूया, त्यावेळी काय होईल, इथून येणारी बाष्प, इथून येणारी जी वेपर आहे ती, द वेपर विच इज कमिंग आउट ऑफ दिस nozzle or this pressure cooker will get condensed here and it will create a droplet, water droplets here. Okay, तर तुमच्यापैकी किती जणांनी हा अनुभव एक्सपिरियन्स केलेला आहे? प्लीज टेल मी इन चॅट बॉक्स. आपण बऱ्याच वेळेला काय करतो की एखाद्या गरम पाण्याची जी वाफ असते त्याच्यावरती आपण असा हात धरतो. ठीक आहे, आणि ज्यावेळेस आपण हात बाजूला घेतो त्यावेळेस आपण आपल्या हातावर काय पाहायला मिळतं आपल्याला की हात आपला थोडा ओला झालेला असतो. ठीक आहे. ओके, सो मेनी ऑफ यू हॅव एक्सपिरियन्स्ड दिस टाइप ऑफ फेनॉमिनॉन, राईट? ओके, तर आपल्याला हे शिकायचं आहे. हे आता आपल्याला प्रॅक्टिकली माहित आहे की असं होतं, पण असं का होतं आणि टेक्निकल वर्ड्स मध्ये ह्याला काय म्हणतात हे आपल्याला आता शिकायचंय. ओके ओके, you must have observed that water changes into water vapor after it was heated. ठीक आहे, तर आपल्याला आपण काय ऑब्झर्व केलं याच्यामध्ये की वॉटर आहे, पाणी जे कुकरमध्ये होतं ते वॉटर वेपर मध्ये कन्वर्ट झालं हीट केल्यानंतर, बरोबर. आणि दिस वॉटर वेपर टर्न्स इनटू वॉटर ड्रॉपलेट्स व्हेन इट टचेस द कूलर लीड. ओके, वी कॅन सी द वॉटर ड्रॉपलेट्स डिपॉझिट्स ऑन द लीड. आणि हे जे वॉटर वेपर आहे, that the same water vapor turns into water droplets after it comes in contact with the cooler lid. Okay, जो थंड पॅन आहे, थंड झाकण आहे, त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये ज्यावेळेस ही बाष्प येते, ज्यावेळेस हा वॉटर वेपर येतो, त्यावेळी काय होतं की त्याचं ड्रॉपलेट मध्ये कन्व्हर्जन होतं, वॉटर ड्रॉपलेट मध्ये. द अदर ग्रुप शुड. ओके, ठीक आहे, तर हे आपल्याला समजलं. ठीक आहे, पुढचा एक्सपेरिमेंट काय करायचं आपल्याला. द अदर ग्रुप शुड कॅरी आउट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. टेक अ ग्लास विथ फ्लॅट बॉटम. ओके, पुट सम आइस क्यूब्स इनटू इट. कीप दिस ग्लास इन द फॉर्म इन द रूम फॉर 2 to 3 minutes. ओके, व्हॉट डू यू सी. तर आपल्याला काय करायचं आहे, एक ग्लास घ्यायचा आहे. ठीक आहे, हा ग्लास कसा असेल, फ्लॅट बॉटमचा असेल, म्हणजे त्याचा जो बेस आहे तो फ्लॅट पाहिजे. पुट सम आइस क्यूब्स इन इट. त्या ग्लासमध्ये आपल्याला काही आइस क्यूब्स टाकायचे आहेत, म्हणजे बर्फाचे खडे त्या ग्लासमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत. ठीक आहे, आणि असेच 2-3 मिनिटं त्या ग्लासमध्ये आपल्याला ते बर्फाचे खडे तिथेच ठेवायचे आहेत. तर आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. ठीक आहे, तर ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला काय दिसेल, जो ग्लासचा आउटर सरफेस आहे त्याच्यावरती आपल्याला पाण्याचे छोटे छोटे ड्रॉपलेट जमा झालेले दिसतील. सर, can't it also be called as evaporation and condensation?
Right. Absolutely right. It is the process of evaporation and condensation. Okay. आणि हा जो फेनॉमेनन आहे, हा जो आपण एक्सपेरिमेंट बघितला कंडेन्सेशन आणि इव्हापरेशनचा, म्हणजे कुकरमधून पाणी गरम केल्यानंतर वाफ येते आणि वाफ ती नंतर थंड झाल्यावर पाण्याच्या रूपामध्ये ड्रॉपलेट तयार होतात. हाच फेनॉमेनन आपल्याला पाऊस कसा पडतो याच्याशी हा निगडीत आहे. ठीक आहे. पाऊस पाऊस जो पडत असतो, ठीक आहे, हवेमधून ढगांमधून, तर हे त्याचंच एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर आता आपण जिओग्राफी एक्सप्लेनेशन मध्ये ते आपण समजून घेऊयात. पण त्याच्या अगोदर हा जो पुढचा एक्सपेरिमेंट आहे त्याच्यामध्ये काय केलंय आपण, एक ग्लास घेतला आहे, ग्लासमध्ये आईस क्यूब टाकलेले आहेत आणि आता ऑब्झर्व काय करायचं आपल्याला की ग्लासचा जो आउटर सरफेस आहे तो ऑब्झर्व करायचा आहे. ठीक आहे. तर ग्लासचा जो आउटर सरफेस आहे त्याच्यावरती काय पाहायला मिळेल आपल्याला, कोणी सांगेल का? एनीबडी ऑफ यू कॅन टेल मी दॅट what will happen at the outer surface of the glass. ग्लासचा जो आउटर सरफेस आहे त्याच्यावरती आपल्याला काय पाहायला मिळेल जेव्हा आपण ग्लासमध्ये आईस क्यूब्स आपण बऱ्याच वेळी ठेवूयात. ठीक आहे. सम ड्रॉप्स. ओके, व्हेरी गुड. वॉटर ड्रॉपलेट्स, छोटे छोटे काय होतील, वॉटर ड्रॉपलेट्स त्या ग्लासच्या बाहेरच्या सरफेसवरती फॉर्म व्हायला तयार होतील. का झालं असं? तुमच्यापैकी कुणी माईक टर्न ऑन करून सांगू शकेल का? एनीबडी ऑफ यू? आय नो तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित आहे की असं का झालं, बट सांगता येईल का कोणाला? कॅन एनीबडी टेल मी वाय द आउटर सरफेस ऑफ द ग्लास देअर फॉर्म सम वॉटर ड्रॉपलेट्स? तुमच्यापैकी कुणाला सांगायचं असेल तर प्लीज राईट युअर नेम इन चॅट बॉक्स. ओके, अदरवाइज वी विल मूव ऑन. ओके. सो हा जो ग्लास आहे याच्यावरती काय झालं की बाहेरून छोटे छोटे वॉटर ड्रॉपलेट्स तयार होतील. ओके. इन सम टाइम्स यू विल सी ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर ऑन द आउटर सरफेस ऑफ द ग्लास. ओके. ओके. When the water vapor in the air comes in contact with the cold surface, condensation takes place. ठीक है? These droplets form on the outer surface of the glass. Okay? तर बेसिकली ठीक आहे. आयुष, यू कॅन टर्न ऑन युअर माइक अँड यू कॅन. हॅलो हॅलो, आवाज हा. येतो ना? हा. कारण आपण ग्लास मध्ये आईस क्यूब टाकतो तर ते आईस क्यूब गार असतात आणि ते आईस क्यूबची वाफ असते आतमध्ये, ती त्या ग्लासला म्हणजे ग्लासच्या आतमध्ये असते आणि ग्लासचे जो ग्लास असतो तो थंड होतो आणि थंड झाल्यामुळे त्याच्यावर दुसरी वाफ येते, त्यामुळे असं पाणी दिसतं आणि त्या वाफेचं पाणी होतं म्हणून ते ड्रॉप्स दिसतात. ओके, ठीक आहे. तर आयुषचं काय म्हणणं आहे की ती ग्लासच्या आतमधील जी वाफ असते त्याच्यामुळे होतं. बेसिकली असं नाही होत. ठीक आहे. लेट मी टेल यू. आयुष, यू कॅन टर्न ऑफ युअर माइक. तर ग्लासच्या आजूबाजूला, ठीक आहे, ठीक आहे, हा ग्लास आहे. ठीक आहे. ह्या ग्लासच्या आजूबाजूला एअर आहे. ठीक आहे, बरोबर. ही आजूबाजूला इकडे सगळीकडे एअर आहे. मी ग्रीन आणि रेड मध्ये इथे तुम्हाला दाखवतोय. आजूबाजूला सगळीकडे एअर आहे, बरोबर आहे. तर हा जो ग्लासचा सरफेस आहे इथे काय आहे, टेम्परेचर कमी झालेलं आहे, बरोबर. हा ग्लासचा जो सरफेस आहे तो अतिशय थंड आहे आणि जी हवा, बाहेरची हवा ह्या थंड सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते. ठीक आहे. त्याच्यामुळे काय झालं, इथे असणारी जी हवा आहे ह्या ग्लासच्या सरफेसच्या आजूबाजूची, ही काय झाली, त्या ग्लासच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर थंड झाली आणि त्या हवेमध्ये जे बाष्प आहे, जे वॉटर वेपर आहे, ते काय झाले, कंडेन्स झालं. ठीक आहे. जसं आपण वरच्या एक्सपेरिमेंट मध्ये काय पाहिलं की इथून हा जो वॉटर वेपर आहे, हे बाष्प आहे, इथं काय झालं, इथं आल्यावरती थंड झालं ह्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर आणि त्याचं वॉटर ड्रॉपलेट मध्ये कन्व्हर्जन झालं. ठीक आहे. सेम हा ग्लास आहे, ह्या ग्लासमध्ये बर्फ आहे आणि त्यामुळे हा ग्लासचा जो आउटर सरफेस आहे हा पूर्णपणे थंड आहे आणि ह्या ग्लासच्या आजूबाजूची जी एअर आहे ती ह्या ग्लासच्या थंड अशा सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते आणि ही थंड कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर त्या ज्या हवेचं काय होतं, टेम्परेचर कमी होतं आणि टेम्परेचर कमी झाल्यामुळे त्याच्यामधली जी बाष्पाचं प्रमाण आहे ते बाष्प आपल्याला कंडेन्स होतं आणि ते
वॉटर ड्रॉपलेटमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. ओके, सो आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. ओके. ओके. When water vapors in the air comes in contact with the cold surface, ठीक आहे, थंड जो सरफेस आहे, थंड जो भाग आहे, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये ज्यावेळेस हवा येते की ज्याच्यामध्ये वॉटर वेपर असेल, ती काय होते, कंडेन्स होते आणि ड्रॉपलेट तयार होतात. मग अशाच प्रकारे इथं सुद्धा ते घडलं. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टूड दिस. ओके, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. In the first activity, the steam from the cooker cooled and condensed into water droplets. In the second activity, vapor in the air condensed in the water droplet. ठीक आहे. तो जो पहिला एक्सपेरिमेंट आपण केला त्याच्यामध्ये काय झालं, हे जे वॉटर ड्रॉपलेट्स आहेत ते कशाचे होते, ह्या कुकर मधून येणाऱ्या हवेचे होते. ठीक आहे, कुकर मधून येणाऱ्या वाफेचे होते. कुकर मधून जे वॉटर वेपर इथपर्यंत येत होतं त्याचे हे ड्रॉपलेट्स आहेत. परंतु सेकंड एक्सपेरिमेंट मध्ये हे जे ड्रॉपलेट्स तयार झाले आहेत हे कशाचे आहेत, हे बाहेरच्या हवेचे आहेत. ठीक आहे, ही बाहेरची जी हवा आहे इकडची, ह्या हवेमधलं जे मॉइश्चर आहे हे इथं कंडेन्स झालेलं आहे. ठीक आहे. ओके, ठीक आहे. त्याचप्रमाणे जर आपण हाच एक्सप्लेनेशन जर पाऊस कसा पडतो याच्या पद्धतीने जर तुम्हाला सांगायचं झालं तर हवा जी असते, ढग असतं, त्या ढगामध्ये काय असतं, मॉइश्चर असतं. ठीक आहे, मॉइश्चर म्हणजे बाष्पाचं प्रमाण असतं, म्हणजे वॉटर वेपर त्याच्यामध्ये ढगामध्ये असते. ठीक आहे, आणि हेच ढग ज्यावेळी काय होतात, थंड होतात, म्हणजे थंड हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये ज्यावेळेस येतात त्यावेळी तिथे सुद्धा कंडेन्सेशन होतं. तिथली हवा, तिथली बाष्प सुद्धा तिथं पाण्याच्या ड्रॉपलेट्स मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं आणि ते पाण्याचे ड्रॉपलेट्स हे जमिनीवरती येऊन पडतात आणि त्यालाच आपण पाऊस असं म्हणतो. ठीक आहे, दॅट इज नोन एज प्रेसिपिटेशन ऑर रेनफॉल. ओके, तर ते आपण पुढे आपण शिकणार आहोत. ठीक आहे. कंडेन्सेशन, देन डेन्सिफिकेशन अँड सब्लिमेशन. तर पुढचा टॉपिक काय आहे आपला, सांद्रीभवन आणि घनीभवन. ठीक आहे, तर आता सांद्रीभवन किंवा घनीभवन म्हणजे काय, त्याला इंग्लिशमध्ये कंडेन्सेशन, डेन्सिफिकेशन आणि सब्लिमेशन असं म्हणतात. ठीक आहे. द प्रोसेस ऑफ चेंजिंग ऑफ वॉटर वेपर इन द एअर into air called condensation or densification. Okay, so the process of changing of water vapor into the air into water is called as the condensation. ठीक आहे, हे आपण आता शिकलोच आहोत. पाण्याच्या बाष्पाचे पुन्हा एकदा पाण्यामध्ये कन्व्हर्जन होणे याला काय म्हणतात, मराठीमध्ये याला म्हणतात सांद्रीभवन. ठीक आहे. तसेच वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला घनीभवन असे म्हटले जाते. ठीक आहे. आणि प्रोसेस ऑफ वेपर चेंजिंग इनटू सॉलिड स्टेट इज कॉल्ड ॲज ए सब्लिमेशन. ठीक आहे. वॉटर वेपरचे पाण्यामध्ये कन्व्हर्जन होतं त्याला काय म्हणतात, कंडेन्सेशन. ठीक आहे. बाष्पाचे जलामध्ये म्हणजे पाण्यामध्ये रूपांतर होते त्याला काय म्हणायचं, घनीभवन, सांद्रीभवन असं म्हणतात. आणि त्याच बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला घनीभवन असं म्हणतात. तर ह्याचं एक व्हेरी स्टँडर्ड एक्झाम्पल काय आहे, कंडेन्सेशनचं स्टँडर्ड एक्झाम्पल आहे रेनफॉल. ठीक आहे. ढगामधली जी एअर आहे ती कंडेन्स होते आणि त्याचं वॉटर ड्रॉपलेट मध्ये कन्व्हर्जन होतं, त्याला कंडेन्सेशन असं म्हणतात. आणि जर ढगामधली जी एअर आहे, वॉटर वेपर आहे, त्याचं कन्व्हर्जन जर डायरेक्ट सॉलिड मध्ये झालं, म्हणजे स्नो म्हणजे बर्फामध्ये जर कन्व्हर्जन झालं तर आपल्याला बर्फ पडतो. ठीक आहे, जसं काश्मीरमध्ये किंवा युरोपामध्ये आपण बर्फ पडतो. ठीक आहे. तर हा बर्फ कसा पडतो, तर त्या कंडिशनला काय म्हणायचं, सब्लिमेशन. ओके, त्याला घनीभवन असं म्हणतात.
if the temperature of air reduces when relative humidity of the air becomes 100%. Vapor start condensing. Okay, so basically when relative humidity of the air becomes 100%, relative humidity ही 100% ज्यावेळेस होते त्यावेळेस वेपर स्टार्ट कंडेन्सिंग. ठीक आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी ज्यावेळेस 100% होते म्हणजे काय, त्या एअरमध्ये ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी आणि वेपर होल्डिंग कॅपॅसिटी ही ज्यावेळेस सेमच असते त्यावेळी त्याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी असं म्हणतात. आणि त्यावेळी जी 100% असते त्यावेळी कंडेन्सेशन व्हायला चालू होतं. ठीक आहे, म्हणजेच फॉर एक्झाम्पल एका हवेमध्ये 100 एवढ्या प्रमाणामध्ये 100 क्युबिक मीटर प्रमाणामध्ये वॉटर वेपर सामावून घेण्याची क्षमता आहे. ठीक आहे, तर 80 त्या हवेची ज्यावेळेस हवेमध्ये ज्यावेळेस बाष्पाचं प्रमाण आहे त्यावेळेस काय होईल की अजून 20% त्याच्यामध्ये हा बाष्प सामावून होऊ शकते. ठीक आहे, हळूहळू त्या हवेमध्ये ज्यावेळेस बाष्प वाढत जाईल 80 ते 90 होईल त्यावेळेस काय होईल की 10% अजून त्या हवेमध्ये बाष्प आपल्याला सामावून घेऊ शकते. ठीक आहे, म्हणजे हवेची बाष्प कॅरी करण्याची किंवा सामावून घेण्याची क्षमता किती आहे, 100 आहे असं आपण कन्सिडर करूया. ठीक आहे, ठीक आहे, मग आता बाष्प किती आहे त्याच्यामध्ये 90 आहे. ठीक आहे, तर हळूहळू परत त्याच्यामध्ये बाष्प वाढत गेलं, समजा 90 चे 91 झाले, 92 झाले, 93 झाले, 95. ठीक आहे, आता 95 क्युबिक मीटर एवढी बाष्प त्या हवेमध्ये आहे. आणि मॅक्सिमम बाष्प कॅरी करण्याची किंवा मॅक्सिमम बाष्प सामावून घेण्याची त्या हवेची क्षमता किती आहे, 100 आहे. म्हणजे अजून 5 क्युबिक मीटर एवढी बाष्प त्या हवेमध्ये सामावून घेतली जाऊ शकते. ठीक आहे, आता 5% अजून वाढली म्हणजे 100 क्युबिक मीटर एवढी त्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण आहे आणि त्या हवेची बाष्प सामावून घेण्याची क्षमता किती आहे, 100च आहे. ठीक आहे, ह्या कंडिशनला काय म्हणायचं, सॅच्युरेटेड एअर, राईट, दॅट इज रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज 100%. ठीक आहे, सापेक्ष आर्द्रता त्या हवेची आता 100% आहे. ठीक आहे, नाव आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आता याच्यानंतर जर आपण त्याच्यामध्ये बाष्प वाढत गेली तर काय होईल, कॅन एनीबडी ऑफ यू टेल मी दॅट एखाद्या हवेची बाष्प इन अ पर्टिक्युलर एअर द vapor carrying capacity of the air is 100% and if the vapor in that air exceeds 100% what will happen, rain can come. Very good. ठीक आहे, म्हणजेच एखाद्या हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता आहे त्याच्यापेक्षा जर जास्त त्या हवेमध्ये बाष्प जमा व्हायला लागलं तर ते काय होतं, त्या बाष्पाचं डायरेक्टली पाण्याच्या ड्रॉपलेट्स मध्ये कन्व्हर्जन होतं. कारण त्या हवेमध्ये आता त्याच्यापेक्षा जास्त बाष्प सामावून घेतलं जाऊ शकत नाही. ऑलरेडी जेवढी कॅपॅसिटी आहे हवेची बाष्प धारण करण्याची म्हणजे वॉटर वेपर कॅरी करण्याची तेवढी आता पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त बाष्प त्या हवेमध्ये आता सामावून घेतलं जाऊ शकत नाही. त्यानंतर त्या उरलेल्या एक्सीड झालेल्या बाष्पाचं रूपांतर हे वॉटर ड्रॉपलेटमध्ये होतं. ठीक आहे, त्यालाच कंडेन्सेशन असं म्हणतात. ओके, vapor start condensing. At this time, the temperature of the air should be dew point. Okay. आणि अशा कंडिशनला ठीक आहे 100% संद्रीभवन होऊ लागते त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते. ठीक आहे, आणि याच वेळी हवेचं तापमान हे कसं पाहिजे, ड्यू पॉइंट पाहिजे म्हणजे दवबिंदू, तिथे पाण्याचं वाफेचं रूपांतर हे पाण्यामध्ये व्हायला पाहिजे एवढं टेम्परेचर इथं पाहिजे. ठीक आहे, साद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात. इट implies that for condensation temperature should be low and relative humidity must be high. Okay, so कंडेन्सेशन साठी काय महत्वाचं असतं, साद्रीभवन होण्यासाठी काय कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात. ठीक आहे, एक तर टेम्परेचर कमी पाहिजे. ठीक आहे, आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही जास्त पाहिजे, सापेक्ष आर्द्रता जास्त पाहिजे आणि तापमान कमी पाहिजे. ठीक आहे,
ज्यावेळेस आर्द्रता जास्त असते म्हणजे हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असतं आणि तिथे तापमान कमी होतं, त्यावेळेस मग तिथे कंडेन्सेशन होतं. म्हणजे तिथे पाण्याचं वेपरचं पाण्यामध्ये कन्व्हर्जन होतं. जसं आपण ह्या एक्सपेरिमेंट मध्ये पाहिलं इथे की इथे बाष्प ह्या कुकरमधून निघत आहे. ठीक आहे, बाष्पाचं प्रमाण खूप जास्त आहे, परंतु इथे काय आहे, हा जो भांड आहे होल्ड केलेलं हातामध्ये धरलेलं जे टोपण आहे, सॉरी ते झाकण आहे, ह्या झाकणाचं टेम्परेचर कमी आहे, त्याच्यामुळे इथं वॉटर ड्रॉपलेट्स तयार झाले. ठीक आहे, तर ह्याच दोन कंडिशन आहेत त्या कंडेन्सेशनसाठी इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे, सादरीभवनासाठी दोन कंडिशन कोणत्या आहेत की हवेमध्ये आर्द्रता, सापेक्ष आर्द्रता ही जास्त पाहिजे आणि तिथलं तापमान कमी पाहिजे. अशाच वेळी आपल्याला वॉटर ड्रॉपलेट्स पाहायला मिळतील. ओके, in the free environment condensation of vapor in the air occurs around fine particles, that is dust, salt, etc. in the air. ओके, सो याच्याच मध्ये आपल्या आता हे आपण एक्सपेरिमेंट पाहिला. ठीक आहे, पण आपला जो एन्व्हायरमेंट आहे, आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे, त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये in the free environment condensation of vapor in the air occurs around the particles. पण आपले जो एन्व्हायरमेंट आहे, आपल्या आजूबाजूचं वातावरण आहे, त्याच्यामध्ये काय होतं, जे कंडेन्सेशन आहे, जे सादरीभवन आहे, ते जे एकदम फाईन पार्टिकल्स असतात, धुळीचे, साल्टचे, ठीक आहे, हवेमध्ये त्याच्या आजूबाजूला हे होत असतं. ठीक आहे, तर हवेमध्ये धूळ पण असते आपल्याला माहित आहे, आणि छोटे छोटेसे साल्टचे पण त्याच्यामध्ये कण असतात. ठीक आहे, त्याला क्षार असं म्हणतात मराठीतून. तर ह्याच्या आजूबाजूला हे सादरीभवन वातावरणातील घडत असते. ठीक आहे, ड्यू, frost and fog are the forms of condensation at the ground, while the clouds are a form of condensation at the higher elevation. ठीक आहे, तर ड्यू, फ्रॉस्ट आणि फ्रॉग, ठीक आहे, जे धुकं आपल्याला हिवाळ्यामध्ये आपल्याला दिसतं, दहीवर, धुके, दव. ठीक आहे, सकाळी सकाळी जर आपण पाहिलं, झाडाची पानं वगैरे असतात किंवा गवत असतं. ठीक आहे, त्या गवतावरती छोटे छोटे दव बिंदू साठलेले असतात, ड्रॉपलेट्स, वॉटर ड्रॉपलेट्स. त्याला काय म्हणतात, ड्यू असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, आणि त्याला मराठीतून दव असं म्हणतात, दव बिंदू असं म्हणतात. ठीक आहे, तर हे जे सकाळी सकाळी आपण जे पाहतो की धुकं किंवा धुरके किंवा हे जे दवबिंदू आपल्याला साचलेले दिसतात, तर याला काय म्हणतात, हे काय आहे, हे जे सादरीभवन आहे, जमिनीवरचे सादरीभवन होतं, त्याचं हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे, सो द ड्यू, फ्रॉस्ट अँड फॉग आर द फॉर्म्स ऑफ कंडेन्सेशन ॲट ग्राउंड लेवल. ग्राउंड लेवलला जे कंडेन्सेशन होतं त्याच्यामुळे हे ड्यू, फ्रॉस्ट आणि फॉग तयार होतात. आणि हायर लेवलला, ठीक आहे, उंचावरती जमिनीपासून उंचावरती जे कंडेन्सेशन होतं त्याच्यामुळे ढग तयार होतात. ठीक आहे, ढग कसे तयार होतात, तर हे जे कंडेन्सेशन आहे, जे आता आपण वरती पाहिलं, त्याच्यामुळं उंचावरती ढग तयार होतात. ओके, आणि जमिनीवरती काय होतं, धुकं. ठीक आहे, म्हणजे धुकं हे हा एक प्रकारचे ढगच आहेत. ठीक आहे, जिथं आपल्याला हिवाळ्यामध्ये आपल्याला सकाळी सकाळी धुकं पाहायला मिळतं. ठीक आहे, सगळीकडे असं पांढर शुभ्र असं धुकं पडलेलं असतं. ठीक आहे, इट इज अन एक्झाम्पल ऑफ क्लाउड्स ऍट ग्राउंड लेवल. हे जमिनीवरचे ढग असतात थोडक्यात. ठीक आहे, ओके. क्लाउड्स अँड द टाइप्स ऑफ क्लाउड्स. तर आता ढगाचे पण प्रकार आहेत, ते पण आपल्याला शिकायचं आहे इथं. तर ओके, सो दिस इज इट फॉर टुडेज लेक्चर. ठीक आहे, ओके. तर आता आपण थांबूयात आणि तुमच्यासाठी होमवर्क काय असेल, ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी, एक्सप्लेन द फेनॉमेनॉन ऑफ ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. ठीक आहे, मराठीवाले तुमच्यासाठी काय असेल,
निरपेक्ष आर्द्रतेबद्दल माहिती लिहा. ठीक आहे, समजला होमवर्क सगळ्यांना? आवाज येतोय का माझा? एम आय ऑडिबल टू यू? Okay, so this is it for today's lecture. We will end this lecture here, and for you homework will be for English medium student, explain the phenomenon of absolute humidity. ठीक आहे, ऍब्सोल्यूट ह्युमिडिटीचा फेनॉमेनॉन एक्सप्लेन करायचा आहे. आणि मराठीवाल्यांसाठी काय आहे? निरपेक्ष आर्द्रतेबद्दल माहिती लिहा. समजलं सगळ्यांना? Okay. So this is it for today's lecture. If you have any doubt, you can ask. Otherwise, you can leave this lecture. Please leave this lecture. Bye, everybody. Goodbye. Stay home. Stay safe. Sir, what is present in cloud? Okay, कादंबरी, what is present in cloud? आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये हेच आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर ज्यावेळेस असेल त्यावेळेस ते खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं जाईल. ठीक आहे, क्लाउड्स कशा प्रकारे बनतात, त्याच्यामध्ये काय असतं, मग त्यातून पाऊस कसा पडतो, हे सगळं आपल्याला शिकायचं आहे पुढे. ओके ओके, बाय एव्हरीबडी. प्लीज लीव द लेक्चर. गुड बाय. अजून कोणाला काय डाऊट्स आहेत का? डाऊट्स असतील तर यू कॅन आस्क, अदरवाइज यू कॅन लीव दिस लेक्चर.